हॅलो नमस्ते, सायन्स लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कसे काय सगळे मजेत ना? सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे ते खूप आनंदी आणि भरभरीतीचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना. आणि माझी जी आहे ना तर दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि खूप पाऊस आहे बघा. आणि रविवार आहे, त्यामध्ये जे आहे तर मुलांना सुट्ट्या आहेत. हे बघा हाय म्हणे, ते नको घालू कपडे, दुसरे घाल, बाहेरचं हे आण ड्रेस. आणि त्यांचं चाललं आहे बाहेर जाण्यासाठी, आवरायचं आहे. तर मुलांना सुट्टी आहे, मिस्टरांना सुट्टी आहे, आमचं पूर्ण परिवार जे आहे ना तर आज सुट्टीवर आहे, त्यामुळे बाहेर जायचं आहे. आणि इकडे चालला आहे माझा स्वयंपाक. आता बाहेर म्हणताना आताशी तर स्वयंपाक चालू आहे, पण स्वयंपाक झाला की बाहेर जायचं आहे. घालू द्या ना तुला जे घालायचं आहे ते. आणि इकडे मी काय करत आहे, आणि माझा हात जे आहे ना तर भजे चालू आहे, त्यामुळे जे आहे ना तर भरलेला आहे. इकडे मिरची करायला चालू आहे, अर्धे केले आहेत. मिरची भजी चालू आहेत. मला नाही यायचं, मी नंतर आवरते. आता सध्या मी स्वयंपाक करू का आवरू सांग? भजी चालू. आणि इकडे जे आहे ना तर मला कांदा भजी पण करायचे आहे, पण मला अगोदर जे आहे ते मिरची भजी करून घेईल. त्यानंतर कांदा कट करून घेतलेला आहे मी, नंतर करणार आहे. आणि इकडे माझी भजी चालू आहे. काय करणार सांगा, काम करायचं. रविवार म्हणलं ना की फिरणं आणि खाणं पिणं हे अटल आहे. अगं दुसरे कपडे घाल ग तुल्या, पांढरा ते हे आण, पांढरा टी शर्ट आण आणि ते हे आण, ते घाल. बाहेर थंडी खूप आहे, शॉर्ट घालू नको, फुल घाल. माहिती आहे का, बाहेर जायचं म्हणलं ना की ह्यांना असं वाटतं की पूर्ण हे शॉर्ट कपडे घालत. पण सध्या तर काय झालं माहिती आहे का, बाहेर खूप पाऊस आहे आणि कालपासून जे आहे तर पावसाचा जोर खूप वाढलेला आहे. बरं राहू दे. हे बघा असं तयार झालेलं. केसांना लाव, काहीतरी लाव. चला इकडं माझं चाललेलं आहे, इकडे माझे चाललेले आहे ते कशाला मी करून घेते. त्यानंतर जे आहे ते तुमच्याशी गप्पा मारते, कारण की आज जे आहे ते खूप काम आहे, कामं भरपूर असतात. आणि बाहेर जायचं म्हणलं की 1-2 तास तर निघून जातात. असं आहे. काय लावलं घाल, पण फुल घाल, हात नको घालू. तर चला इकडे चालला आहे ती म्हणते मम्मा मी काय घालू, असं आहे. इकडे बघा चालले खूप स्वयंपाकाचा बी हे असतो थोडासा का होईना. पण आता जे आहे ना तर पाऊस उघडला आहे, त्यामुळे एवढं बाहेर जाण्याचा विचार झालाय. नाही तर मग पाऊस जर का असं तर गेलो नसतो. रिक्षात जायचं आहे, त्यामुळे जे आहे एवढं काही वाटत नाही. नाहीतर मग गाडीवरच जायचं म्हणलं तर मग खूप प्रॉब्लेम येतो. तर चला मी अगोदर जे आहे आता मिरची भजी जी आहे तर माझी लगभग झालेली आहे, तेवढीच राहिली होती. कारण की मिरची भजी जास्त मुलं खात नाहीत, कांदा भजी खातात, त्यामुळे मला कांदा भजी करायची आहे. त्यासाठी मला थोडंसं जे आहे ते पीठ लावून घ्यायचं आहे. याच्यात 1 मिरची घालून ठेवलेली आहे मी. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा, आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि इकडे चालले आमचे कपडे घालण्यासाठी काही गडबड. आणि इकडे जे आहे ना तर माझे कांदा भजी हे ते सगळं करून झालेलं आहे. या सर्वजण खायला, आणि मी पण तेच खात आहे माहिती आहे. गरमागरम कांदे भजी आहेत आमचं चाललेलं आहे खाण्याचं. कारण की मिरची भजी जे आहेत ना तर मला नाहीत आवडत, मिस्टरांना खूप आवडतात. मला फक्त कांदे भजी आवडतात. अगोदर ठरलं होतं आमचं की जेवण तिकून आलं करू, पण नंतर मग मीच म्हणलं की त्याला नको, तिकून आलं खूप लेट होतं. मग ना कधी कधी काय होतं थकून जात होतं, मग त्यामध्ये जेवण नाही करावंशी वाटत. मग जेवण करून गेलं नाही तर मग थोडासा लेट बी झाला तरी पण काय नाही. त्यामुळे जायचं मग चालले आता इकडे आमचे जेवण. या तुम्ही पण सर्वजण जेवायला. आणि आता वाजलेले आहेत 2. कोणाकोणाचे जेवण झालेले आहेत तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. भजी जे आहेत ते खूप छान लागत आहेत. काय त्याचं तर चला अगोदर आता मी जे आहे तर मस्त जेवण करून घेते. आणि बाहेरचा पाऊस जे आहे तर मग बघू शकतो. पावसाने थोडीशी जी आहे तर सुट्टी दिली. मुलगा पण जेवत आहे इकडं, आणि इकडे त्याचे पप्पा आहेत, मिस्टर पण आहेत. आज रविवार असल्यामुळे जे आहे त्यांना सुट्टी असते. तर चला या जेवायला, जेवण करून नंतर तुमच्याशी गप्पा मार. बघायला पण भांडणाचं पडलं इथं, कामधंदे करायचे म्हणजे की मग सुचत नाही. आणि इंजिन नुसते खाली जे आहे तर मुलाचे आणि मुलीचे जे आहे तर भांडणं चालू आहे. आणि इकडे बघा आमचे जे आहेत आता जेवण वगैरे पूर्ण आवरलेलं आहे. आणि इकडे बघा मी सगळे हे झाकापाकी करून ठेवलेलं आहे, म्हणजे झाकून ठेवलेलं आहे. कारण की स्वयंपाक केल्याच्या नंतर बी हे जेवण वगैरे झाल्यावर हे टास्क खूप महत्त्वाचा असतो की सगळे साफसफाई करून झाकून ठेवायचं असते. आणि आता आम्हाला जायचं आहे बाहेर, पण बाहेर जायचं आहे पण खूप थंडी आहे हे आहे. त्यामुळे मी जे आहे ते मिस्टरांना म्हणत आहे की आता सध्या जे आहेत आपण नको जायला. तर बघूया आता ते काय म्हणतात काय नाही ते त्यांच्यावर आहे. मी तरी सध्या नकोच म्हणत आहे, कारण की इतकी थंडी आहे बघा. आणि कंटिन्यू तुम्हाला म्हणून थोडासा पाऊस उघडायचा, पाऊस उघडला नाही, कंटिन्यू बाहेर चालू असतो. दिसत आहे का तुम्हाला?
आणि पाऊस चालूच आहे, त्यामुळे जे मी त्यांना म्हणत आहे की नको जायला, आज तरी नको जायला. हो तुम्हाला सुट्टी आहे, पण कसं होतं माहिती आहे का, बाहेर गेलं ना की मग खूप हे होऊन जातं त्यामध्ये जे आहे ना. तर मग आणि यायला काय होतं माहिती आहे का, टायमिंग होऊन जातं आणि खाली फ्लोरची पण खूप थंडी लागत आहे. काय झाले, त्यांचे बिस्किट खाणं चालू येतं. असं आहे, काय करायचं, नको ना. असं चाललेलं आहे, मी नको म्हणत आहे, ते चल म्हणत आहेत. काय करायचं, त्यांना ते हे असलं की हे कर, चल बोलता हो, पण बाहेर मला जाऊशी नाही वाटत आहे, खूप थंडी लागते आहे. मी बसली आहे. आळस आलाय तुम्हाला, जेवण केले आता, त्यांना पण आळस आलाय, पण त्यांचं म्हणणं आहे चल राहू द्या ना आजचे दिवस. हो हप्ताभर नाही जाणं होत हे मला पण माहिती, पण थंडी आहे हो खूप. मग मला काय होतं, तुम्ही गेल्या बरेच आपण गेलो, काय झालं तुम्हाला माहित नाही का. बघा माझा मुलगा म्हणते मला जर का बाहेर चल म्हणलं असतं ना कोणी, तुम्ही 2 मिनिटात आवरलो असतो. अरे जायला मला पण काही वाटत नाहीये, पण माहिती आहे विषय काय आहे, बाहेर बघ किती थंडी आहे. त्यांचं पण एक म्हणणं जे आहे ते बरोबर आहे की नंतर जे आहे ते आठवडाभर जे आहे ते घरामध्ये राशन म्हणा किंवा काही म्हणा अन्न होत नाही, तर मग काय होतं माहिती का, मला जायला लागते. असं आहे, इथं बसणार आहे. मग काय होतं माहिती का, कधी कधी तर मग मला जायला लागते. मग त्यांचं म्हणणं असं यायला लागलं की चल दोघं पण जाऊ आणि घेऊन येऊ, दोघं जण असलं तर म्हणजे त्यांच्या काय आवडीचं माझ्या काय आवडीचं. आणि माहिती आता जर का गेलं तर 1, 2, 3 तास तिथेच निघून जातात. मग त्यामध्ये जे आहे मला खूप वैताग घेतो. असे म्हणून मग चाललं आहे, असं चाललेलं आहे आमच्या. हो पप्पा म्हणतायत आवर, पण मला आज जाऊशीच नाही वाटत आहे. मी इकडे बघायचं कसं असतं. हा काय झालंय, ते माझ्यासाठी आणि यांना नुसतं खायचं पाहिजे बस, दुसरं काय काय असं असं. तर आम्ही चला आता मी इथं आपला व्हिडिओ जे आहे ते इथंच एंड करत आहेत. नक्कीच तुमच्याकडे पाऊस आहे का नाही हे नक्की सांगा. खूप जास्त पाऊस आहे आणि आता चाललेला आहे. मी मस्त नको म्हणत आहे, पण त्यांचं पण म्हणणं एका हिशोबाने बरोबर आहे की नंतर मग काय होतं माहिती का, त्यांना आठवड्यात असे हा चालतो. आणि मग त्यामध्ये जे आहे तर कधी कधी माझी खूप परेशानी होते, मग मलाच काही गोष्टी ज्या आहेत ते घ्यायला लागतात. त्यामध्ये ट्रॅफिक असतो खूप, त्यामुळे मग ते म्हणत आहेत चल, तर मग असं वाटत आहे मला पण की जावं मग. तर त्यासाठी जे आहेत आता मी आवरणार आहे, त्यांना कॉल आलेला आहे, ते कॉलवर बोलत आहेत. तर चला मी आपला व्हिडिओ जे आहे ते इथंच थांबवत आहे. घ्या काळजी सर्वांनीच, आणि पावसामध्ये जे आहे तर नक्कीच बाहेर जाऊ नका. आता आम्हाला तर काय करणार, काही गोष्टी आणायच्या असल्या जावं पण लागते, असं आहे. तर चला बाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ. परत एकदा भेटूया आणखी उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. पण तसंच खा मस्त राहा सर्वांना, श्री स्वामी समर्थ. बाय.